हॅलो गाईस. तर मी आज खूप दिवसानंतर बीड रेल्वे स्टेशनला आलो आहे. आपलं स्टेशन आहे, हा स्टेशनला जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा रोड हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. कारण की स्टेशनला यायचं म्हणलं ना तर जवळजवळ 10-15 मिनिट स्टेशनला जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे आरामात जिथं 10-15 मिनिट लागत नाही येण्यासाठी तिथं 5 मिनिट. आता आलो आहे आपण स्टेशनला रेल्वेच्या. ही जी साईड दिसते 1 आणि 2 आणि तिकडचं थोडंसं नॉर्मल झालं होतं. तर आत्ता बघू शकतो तुम्ही हे तर ऑलरेडीच आहे. आणि सिग्नलचं काम इथे 3 लँग्वेजमध्ये दिलं आहे. थांबा, ठहरी आहे. आता आपण पोचतो स्टेशनवरती. एकदम क्लिनिंग दिसते अशी स्टेशनवर. हे दिलेलं RPF चौकी बीड. रूमच्या वरती जे पहिले नाव वगैरे नव्हते पण आता दिसतात आपल्याला. आणि अजून एक अपडेट. आणखी दुसरी एक गोष्ट चांगली म्हणजे इथं थुकलेलं दिसत नाही पान खाऊन किंवा फॅन वगैरे, लाईटिंग वगैरे हे सगळं बस हे लावलेलं. हा व्ह्यू मला खूप भारी वाटतं इथून. असं एकच नंबर वाटतं यार, कसलं भारी वाटतंय. तसं बघायला गेलं स्टेशनला तर तुम्हाला सध्या तरी तो मेन तर रस्ता आहे जाण्यासाठी. पण इथून पण मधून टोकापासून तो एकदम हा एंड जिथं होतो ना या प्लॅटफॉर्मचा तिथपर्यंत हे इलेक्ट्रिक खांब जे आहेत, लाईटीचे खांब जे आहेत ते जशी त्या प्लॅटफॉर्मला लाईटिंग लावलेली तशीच सेम ह्या प्लॅटफॉर्मला लाईट. हा जो ट्रॅक आहे तो कम्प्लीट म्हणजे इथपर्यंत झालेला दिसतो. नॉर्मल कंप्लीट नाही झाला म्हणताना अजून भरपूर अजून केले ॲज काम म्हणजे चालूच आहे. अजून पुढं बघू शकता वर्कर काम करतात आणि म्हणजे लवकरच हा प्लॅटफॉर्म 2 कंप्लीट होईल. भरपूर असे अपडेट आहे, भरपूर असं काम झालेलं दिसतं आणि चालू पण आहे. आपण थोडं त्या साईडला जाऊ आणि तिकडचे अपडेट बघू. सकाळ आता हे सगळं काम आता हळूहळू चालूच ठेवतील ट्रेन येऊपर्यंत तरी. ते भारी केले म्हणजे डायरेक्ट तुम्ही अंडरग्राउंडवरून लगेच तिकडे जाऊ शकता. आणि वरती लिफ्ट. भैया यहाँ से पानी लेके उधर जा रहे हो डालने के लिए? हाँ बापरे. ह्या टँकरमधून पाणी घेऊन हे जे आणि इथली काय जे म्हणजे अपडेट दिसत आहेत भरपूर. तर ज्या काय अपडेट आहेत ते तुम्हाला दाखवतो. सगळ्यात मेन अपडेट आहे म्हणजे स्टेशनच्या थोड्या साईडची, ती खूपच महत्त्वाची. चला तुम्हाला दाखवतो. इकडे आपलं स्टेशन आहे, हा स्टेशनला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि हा रोड एवढा खराब होता म्हणजे आत्ता पण खराबच आहे. आणि इथलं हे जे रस्त्याचं काम चालू आहे आता, म्हणजे पालवण चौक तिकडून काम चालू आहे होते म्हणजे इकडे चालू आहे आता, होईलच इकडे पण रस्ता. हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. कारण की स्टेशनला यायचं म्हणलं ना तर जवळजवळ 10-15 मिनिट लागतात. वेगवेगळे खड्डे वगैरे होते. आता ते नॉर्मल टाकून हे केलं आहे, थोडंसं प्लेन केलं आहे त्यांनी नॉर्मली. पण आता हा जो रस्ता जो झाला ना त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे रस्ता पूर्ण झाल्याच्यानंतर ना स्टेशनला जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे आरामात जिथं 10-15 मिनिट लागत नाही येण्यासाठी तिथं 5 मिनिटात आपण येऊ स्टेशनला. त्यासाठी हा सगळ्यात मोठी अपडेट आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. त्या रस्त्याचं काम होते, भरपूर काम म्हणजे झालेलं आहे त्या साईडला, म्हणजे आपल्या बीड साईडला तिकडं मेन सिटी तिकडं. आणि इकडं आता होईल इथपर्यंत इथपर्यंत झालं की मग रस्त्याचं काम झालं म्हणायचं. कारण की इकडं इथपर्यंत आहे रस्त्या कमानीच्या पुढं. तर आता तुम्हाला स्टेशनची अपडेट दाखवतो काय अपडेट झालेली. आता आलो आहे आपण स्टेशनला रेल्वेच्या. ही जी साईड दिसते ती आहे आपली अहिल्यानगरची साईड. आणि इकडं बीड आपलं परळी साईड उघडवणे म्हणू शकतो. इथं ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस हे ट्रॅक जे आहे हे 1 आणि 2 आणि तिकडचं थोडंसं नॉर्मल झालं होतं. तर आत्ता बघू शकतो तुम्ही हे तर ऑलरेडीच आहे. आणि सिग्नलचं काम पण बघा, इलेक्ट्रिकचं काम पण बघा झालेलं दिसतंय. बाकी इलेक्ट्रिक काम इकडं पण पूर्ण झालेलं दिसतं एकदम. आणि हा आहे प्लॅटफॉर्म दुसरा, हा प्लॅटफॉर्म 2nd आणि 3rd. आपण स्टेशनवर पण जाऊन तिकडचे पण तुम्हाला अपडेट देतो. पण हे बघा इथे 3 लँग्वेजमध्ये दिले, थांबा, ठहरी आहे आणि स्टॉप. आणि स्टेशनवर पण बघू आपण काय अपडेट आहे. तर सध्या इकडची अपडेट अशी की इलेक्ट्रिकचं काम पूर्ण झालेलं आहे सगळं. आणि ट्रॅकचं पण ऑलमोस्ट झालेलंच जमा आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण झालेलं दिसतं ट्रॅकचं. आणि इथून पण असं मधून रस्ता दिसतो यायला, म्हणजे इथून तुम्ही तिकडे जर कोण राहत असेल तर ते पण असं स्टेशनला यायला त्यांना पण इझी पडेल. तर इथं काही एवढं दाखवण्यासारखं नाही,
पण इथं झालेलं दिसतंय आपल्याला काम पूर्ण. इकडं काय आता अडचण नाही, इकडून तर ट्रेन येते त्याच्यामुळे तो विषय कंप्लीट झालेला आहे. हा एक जो रूट आहे प्लॅटफॉर्म 2चा, तर तो पण आपल्याला झालेला दिसतोय. तर आता जाऊ आपण आपल्या मेन बीड स्टेशनवर आणि तिकडची तुम्हाला मी अपडेट दाखवतो काय काय अपडेट झालेली ते. सध्या हे ट्रॅकचं काम ना मी होतो त्यावेळेस आलो होतो तर चालू होतं आणि आत्ता बघू शकता तुम्ही कंप्लीट झालेलं दिसते. आता हे ट्रॅक कुठपर्यंत कनेक्ट म्हणजे कंप्लीट झालेत ते बघू आपण आणि स्टेशनवरती जाऊन बघू काय काय काम झालेलं ते. आता आपण पोचतो स्टेशनवरती. एकदम क्लिनिंग दिसते अशी स्टेशनवर. हे दिलेलं RPF चौकी बीड अंतर्गत RPF ठाणा अहमदनगर का ठेवलं आहे? आता त्याचं नाव चेंज झालं आहे, अहिल्यानगर झालं आहे ना. हा स्टाफ RPFसाठी रूम केलेला आहे. आता रूमच्या वरती जे पहिले नाव वगैरे नव्हते पण आता दिसतात आपल्याला. आणि अजून एक अपडेट दिसते ती म्हणजे लाईटिंग आणि फॅन लावलेले दिसतात. तर ही एक अपडेट आहे अशी. क्लिनिंग भरपूर आहे. वेटिंग हॉल आहे, फर्स्ट क्लास वेटिंग हॉल, VIP रूम, SM ऑफिस. आता जे होते आधी रूम त्यांना नाव वगैरे देण्यात आलेलं आहे. आणि आपण चाललो आता देवडोनी साईड. थोडंसं तिकडे जाऊ आणि दाखवतो. साफसफाई एकदम भारी केलेली. आणखी दुसरी एक गोष्ट चांगली म्हणजे इथं थुकलेलं दिसत नाही पान खाऊन किंवा गुटखा वगैरे खाऊन. तो एक चांगली गोष्ट दिसते. आणि तशा खाली अजून गोष्टी मला दाखवण्यासारख्या होत्या बरं का, पण मी नाही ते दाखवल्या कारण की मग ते जरा वेगळं वाटलं असतं. का घाण वगैरे होतं, झाडं वगैरे जळलेली होती. आणि इथले जे वर्कर आहेत त्यांनी कचरा स्टेशनच्या साईडला टाकला. स्टेशनच्या म्हणजे आपण जे वॉकिंगवरून येतो ना त्या साईडलाच. हे आहे स्टेशन प्रबंधक कार्यालय. पॅनल कम एस रूम म्हणजे सगळ्या रूम जे आहेत त्यांना सगळ्याला नाव देण्यात आले. फॅन वगैरे लाईटिंग वगैरे हे सगळं बसवलेलं दिसते. त्या साईडला पण आपण जाऊ आणि तिकडची थोडीशी अपडेट घेऊ काय अपडेट केलेलं आहे तिकडं. आणि त्याच्यासाठी आपल्याला लिफ्ट क्रॉस करावं लागून. त्याच्याऐवजी आपण क्रॉस करण्याच्या ऐवजी खालून जाऊ अंडरग्राऊंड, जरा ते भारी वाटेल. इथं पण आधीच बोर्ड होता. हे दिसतं लाईटिंगचं, ते आपण तिथं गेलो बघू खाली गेलो. बाकी अशी स्टेशनवरती अशी अपडेट आहे, बाकी वेगळी विशेष काय नाही. पण आहे थोडंफार फॅन वगैरे लाईटिंग असं. पाणी वगैरे नाही अजून त्याला चालू झालेलं. हे लावलेलं फ्लॅगसाठी. तिकडे वर्कर दिसत आलेले, काम चालू आहे वाटतं. अरे भरपूर अपडेट झाली त्या साईडला. आपण जाऊ तिकडे चला. पण खालून ग्राउंडमध्ये खालून जाऊ म्हणजे आपल्याला तिकडे जाते नाही ते क्रॉस उडी मारून जावं लागतं. हा व्ह्यू मला खूप भारी वाटतं इथून असं. एकच नंबर वाटतं यार, कसलं भारी वाटतंय. सगळं दिसतं इथून. आणि तिकडून पण आता लेवल पूर्ण झालेली या साईडनी. आणि खालून तुम्ही येऊ शकता ह्या साईडने पण, जर तुम्हाला इकडच्या साईडला असाल तुम्ही तर असं फिरून यायची गरज नाही. तसं बघायला गेलं स्टेशनला तर तुम्हाला सध्या तरी तो मेन तर रस्ता आहे जाण्यासाठी. पण इथून पण मधून शॉर्टकट पण येऊ शकतो. आता हा रस्ता कंटिन्यू ठेवणार आहेत का बंद करणार आहेत माहीत नाही, पण सध्या तरी आहे येण्यासाठी. हे असं वरून व्ह्यू भारी असतो मला. आत्ता आपण आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 2वर आणि तो खूप मोठी अपडेट दिसते. ती म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे हा पूर्ण व्यवस्थित केलेला आहे. लेवल वगैरे पूर्ण शेवटपर्यंत जिथपर्यंत हा प्लॅटफॉर्म बनवलेला म्हणजे तो 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तेवढीच लांबी ह्याची थोडीशी जास्त आहे. म्हणजे थोडीफार आहे 19-20. तर मला वाटतं सेमच असावा तिकडे गेलो समजून थोडं. तर त्या टोकापासून तर एकदम हा एंड जिथं होतो ना या प्लॅटफॉर्मचा तिथपर्यंत हे इलेक्ट्रिक खांब जे आहेत लाईटीचे खांब जे आहेत ते बसवलेले आहेत पूर्ण. आता फक्त लाईट वगैरे बसवतील. त्या साईडला जसं आपल्याला दिसते ना लाईटिंग वगैरे लावलेली, तिथं एक सिंगलच लाईट लावलेली. आणि तिकडं पण सिंगल डबल असं एका ठिकाणी डबल आहे. तर जशी त्या प्लॅटफॉर्मला लाईटिंग लावलेली तशीच सेम ह्या प्लॅटफॉर्मला लाईट लावतील. इथे एक बोर्ड लावलेला दिसतो आपला बीड चा बोर्ड रेल्वेचा. आणि आपण तिकडं बघितलं होतं अहिल्यानगर साईड ट्रॅकचं काम,
तर ते ट्रॅकचं काम असंच करत करत म्हणजे हे 2 असे दिसत ट्रॅक झालेले, पण हे अजून राहिलं भरपूर काम इथपर्यंत बनवलं आहे. हा जो ट्रॅक आहे तो कंप्लीट म्हणजे इथपर्यंत झालेला दिसतो. नॉर्मल कंप्लीट नाही झाला म्हणताना अजून भरपूर याचं राहिले काम, चेंज वगैरे भरपूर. तर हा ट्रॅक जो आहे म्हणजे ह्याचं जे काम आहे ते भरपूर झालेलं दिसते आपल्याला आणि भरपूर राहिले सुद्धा. आणि हे प्लॅटफॉर्म दिसते ह्याचं लेवलचं काम थोडंफार म्हणजे नॉर्मल केलं आहे. ॲज काम म्हणजे चालूच आहे. ॲज पुढं बघू शकता वर्कर काम करतात आणि म्हणजे लवकरच हा प्लॅटफॉर्म 2 कंप्लीट होईल. भरपूर असे अपडेट आहे, भरपूर असं काम झालेलं दिसते आणि चालू पण आहे. आपण थोडं त्या साईडला जाऊ आणि तिकडचे अपडेट बघू. सकाळ आता हे सगळं काम आता हळूहळू चालूच ठेवतील ट्रेन येऊपर्यंत. तरी हे एक मस्त केलं बरं का. जसं की इथं उतरलो आपण तर आपल्याला तिकडं जायचं म्हणलं की ह्याचा यूज होणारच आणि त्याचा पण यूज होणारच आहे. ते भारी केलं म्हणजे डायरेक्ट तुम्ही अंडरग्राऊंडवरून लगेच तिकडे जाऊ शकता. आणि वरती लिफ्ट पण येते, वरती लिफ्टनी वर यायचं. परत तुम्हाला सगळीकडून दिसून येण्यासाठी रस्ता, असं नाही की एकच साईडनी गर्दी होणार नाही. हा आपण प्लॅटफॉर्मचं थोडं पुढं आलो आहे. इकडे दुसरं काय दाखवायला नाहीच आहे. हेच आहे लाईटिंगचे पॉईंट, लाईटिंगचे खांब जे आहेत उभा केलेले दिसत आपल्याला. तिकडचे थोडं ते जाळी जे लावली ना तिकडचे पॉईंट राहिले होते ते तसेच मागच्या वेळेस सारखे. त्याने अजून त्याचं काम नाही केलेलं आणखी. झालेलं दिसते भरपूर, पुढं पण काम चालू आहे आणखी यांचं. माझी गँग कशी बसली खाली लेकरा. यस भैया, यहाँ से पानी लेके उधर जा रहे हो डालने के लिए? हाँ बापरे. थोडं तिकडं मोठं काहीतरी गुटखा फाटलाय वाटतं, त्यामुळे आवाज निघा नाही. मी करतोय. ह्या टँकरमधून पाणी घेऊन हे जे दिसतंय काम चाललेलं त्यांचं ह्याच्यावर टाकायचं चालू आहे. तिकडे घेऊन चालले ते. ही अशी अपडेट दिसते आपल्याला बीड स्टेशनवरती. तर भरपूर असे काम झालेले आहे आणि आणखी चालूसुद्धा. तर अशी अपडेट आहे बीडच्या स्टेशनवरती. भरपूर असं काम झालेलं पण आहे आणि नवीन नवीन अपडेट पण झालेले दिसतात आणि आणखी चालूसुद्धा आहे काम. तर अशी होती बीड स्टेशनवरची अपडेट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.